आज माझ्याकडे काही स्पीच रेडी नाही आहे. जे काय येईल इकडं नाही. तुम्हाला जास्त माहिती आहे माझ्या बाबांबद्दल रिगार्डिंग हिज वर्क. पण मी 9ला जायचं आहे, 8ला जायचं आणि 6ला यायचे घरी परत. मी म्हणायचं काय मस्त आहे तुमची जिंदगी, कोण म्हणून तुम्हाला टीचर 6 नंतर यायची आणि मग खेळायला जायचं. काय टेन्शन आहे तुम्हाला. आम्ही बघा, आम्ही कॉलेजला 9 वाजता जातो, 7 वाजता येतो. आमचं रिलेशन असं तर स्टार्टिंगपासून की मी फादर सन सारखं काय रिलेशन नाही. वी आर ॲज गुड ॲज फ्रेंड्स होते. तर नंतर नंतर कळायला लागलं नाही हे फक्त स्ट्रेस कमी करायला खेळायला जातात. आणि तर हे जास्त मी बोलू नाही शकणार आज. पण डेफिनेटली काय काय गोष्ट आहे. फॉर एक्झाम्पल हिज लव्ह फॉर हिज ब्रदर्स फॅमिली, ते तुम्ही पाहिलंच असेल आता व्हिडिओमध्ये की एवढे लोक प्रेम करतात त्यांच्याशी. हे रिझन आहे. त्यांचे भाऊ पण आले आहे आज. म्हणजे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिले 3 भाऊपैकी 1 भाऊ पण आले आहेत. आणि मी जे काय केलं बाबांनी मी कधी पोहोचू पण नाही शकणार. इवन 10% विल बी अ बिग अचीवमेंट फॉर मी. त्या केसेसमध्ये आणि मी म्हणायचो बाबांना मला काय गाडी द्या ना बाबा, मी कॉलेजमध्ये 11-12मध्ये काय 1 किलोमीटर काय चालत जाऊ का बस नंतर हे नंतर. ते म्हटलं ठीक आहे बाई घे गाडी घे. नंतर विचारायला बाई तुम्ही काय करायचे त्या टायमावर. तेव्हा ते म्हणायचे की मी बसला चालत जायचो 6 किलोमीटर आणि मग डब्बा यायचं, मला आई पाठवायची बसनं येऊन, मी थांबायचो, कधी कधी डब्बा द्यायचं, नंतर आम्ही जेवण नाही करायचं. सिंपल. नंतर थोडं कळायला लागलं नाही मी जे काय कंप्लेंट करतो ते काहीच नाही आहे. तेच मला हे बघायचं आहे की आय वॉन्ट टू फॉलो हिज फूटस्टेप्स व्हॉट ही हॅज डन. आता तर रिटायरमेंटच्या नंतर आई बाबा आधीच भांडतात की तुम्ही काय करणार रिटायरमेंट नंतर. रोज भांडायचं आता काय. आता तर सॅटर्डे संडे भांडायची आज तुम्ही रोज भांडा. मी तर मला काय, मी तर मुंबईत राहतो, तुम्ही बघून घ्या तुमचं काय. मैं आऊँगा सैटरडे संडे, बच्चे के साथ खेल के निकल जाऊँगा. बट एक लास्ट मैं बोलना चाहूँगा कि इफ पीपल आस्क मी कि तुम्हारे पापा ने क्या कमाया है, नॉट फेम नॉट मनी बट he has earned people. That's one of the last things I would like to say. आणि बिग शॉर्ट आउट थँक्स टू वैद्य सर, रेड्डी सर, नेर्लेकर, मार्केटकर सर आणि देशपांडे सर. आणि पर्सनली मी खूप लोकांना इथे ओळखतो पण. आय मेट विथ यू. एकदा भेटलो तरी पण मला सगळे ओळख आहे. राहुल सर, बाकी सर. आणि हे व्हिडिओ सगळे अरेंजमेंट करायला राहुल सर आणि गंगाराम सरचा खूप मोठा हेल्प भेटला. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.